बातमी कोकणातली आहे। राजकोट किल्ला पर्यटकांकरता सुरू होतोय। मालवणचा राजकोट किल्ला पर्यटकांकरता सुरू होईल आजपासून। मालवणच्या राजकोट किल्ला इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या ठिकाणी पथपथाच्या आवश्यक दुरुस्ती करता या ठिकाणी हा किल्ला पर्यटकांकरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। 22 जून पासून या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागानं काम हाती घेतलेलं होतं। तब्बल 2 ते 2.5 महिने या ठिकाणी काम पूर्ण करण्यात आलं। आता हा किल्ला पर्यटकांकरता खुला होतो। या घडीची ही महत्त्वाची बातमी म्हणायला हवी। राजकोट किल्ला पर्यटकांकरता आजपासून सुरू होईल। मालवणचा राजकोट किल्ला साधारणतः जूनच्या दरम्यान पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी काही भाग हा खचलेला होता, लाद्यांचं नुकसान झालेलं होतं। त्याकरता दुरुस्ती करता हा सगळा परिसर पर्यटकांकरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। आता पर्यटकांकरता हा किल्ला पुन्हा एकदा खुला केला जातोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांच्याकडून। रोहन, काय अपडेट? नक्कीच लागवी मॅडम, राजकोट किल्ल्यावरील जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या चबुतराचा जो भाग होता काही पदपथाच्या, तो जवळपास मे मध्ये ढासळला होता। काही प्रमाणात इथे पडझड झाली होती। त्यानंतर 22 जून पासून इथे काम सुरू केलं होतं आणि 22 जून पासूनच पर्यटकांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा जो राजकोट किल्ला होता, ते पर्यटक मोठ्या प्रमाणात येत होते त्यापूर्वी, तो बंद केला होता। एकंदरीत पाहिलं असेल तर पावसाळ्यातही ही बंदच असतात। एकंदरीत सिंधुदुर्ग किल्ला समोरच आहे आणि पावसाळ्यात इथे सुद्धा जाता येत नाही। त्या अनुषंगाने सुद्धा इथे बंद करण्यात आला होता। आणि पाहिलं असेल तर हा जो चबुतरा होता तो काही भाग तिथे खचला होता। यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे काम सुरू केलं आणि आता काम पूर्ण झालेलं आहे बऱ्यापैकी। आणि यासाठी 2 ते 2.5 महिन्याचा हा कालावधीमध्ये बाजूची काही भिंत असेल किंवा आणि तिथून दुसऱ्या पर्यटकांना दुसऱ्या साईडने आतमध्ये येत होते तिथे सुद्धा त्यांनी तटबंदी व्यवस्थित उभारलेली आहे। त्यामुळे आता पर्यटक जो मुख्य प्रवेशद्वार असेल तिथूनच येणार आहेत। आणि पाहिलं असेल तर राघवी मॅडम, 1 सप्टेंबर पासून पर्यटनाचा हंगाम तसा सुरू झालेला आहे। खरं पाहिलं तर नोव्हेंबरमध्ये सुरू होतो, पण 1 सप्टेंबर पासून काही पर्यटक सुद्धा सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत। त्या अनुषंगाने जो किल्ले राजकोटचा वरचा हा जो मुख्य प्रवेशद्वार आहे ते आता सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे पर्यटकांची आता इथे गर्दी सुरू होणार आहे। लागवी मॅडम। अगदी रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।